नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामीमय पूनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. माता सीता धरतीमध्ये समवल्यानंतर श्रीरामांचे काय झाले? भगवान श्रीरामांच्या अग्निपरीक्षेदरम्यान माता सीता धरतीमध्ये सामावली गेली होती. पण त्यानंतर भगवान श्रीरामांना खूपच वर्षांपर्यंत एकट्याने आयुष्य घालावे लागले. या काळात त्यांनी काय काय केले? माता सीतेच्या जाण्यानंतर धरतीला नष्ट करून टाकले असं म्हणणाऱ्या भगवान श्रीरामांना कोणी शांत केले आणि कसे? त्यांनी खूप महत्त्वाची कामं केल्यानंतर स्वर्गलोकी गेले. पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला माहीतच आहे की सीता मातेने प्रत्येक वेळी खूप दुःख सहन केले. माता सीतेच्या जाण्यानंतर भगवान श्रीरामांना सुद्धा खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. सीता मातेला गर्भावस्थामध्ये श्रीरामाने लोकांच्या सांगण्यावरून महलाबाहेर काढले होते आणि महलाबाहेर जाण्यास सांगितले होते. जंगलामध्ये सीता मातेला खूप वर्ष राहावे लागले. त्यानंतर लवकुश मोठे झाल्यानंतर त्यांनी अयोध्यामध्ये फिरून माता सीता आणि भगवान श्रीराम यांचे गुणगान केले. तेव्हा भगवान श्रीराम सीता मातेला परत आणण्यासाठी तयार झाले. पण त्यांनी एक अट ठेवली की सीता मातेला एक अग्निपरीक्षा द्यावी लागेल. तेव्हा सीता माता अग्निपरीक्षा देण्यासाठी उभी राहिली होती. तेव्हा सीता मातेने धरती मातेला आव्हान केले आणि म्हटले की जर मी श्रीरामांवर खरे प्रेम केले असेल तर ही धरती माते तू मला तुझ्यामध्ये सामावून घे. माता सीतेने असं म्हटल्याबरोबर धरती माता दुभंगली आणि त्यामध्ये सीता माता सामावली गेली. आज ती जागा उत्तराखंडमध्ये नैनितालमध्ये आहे. ज्या जागेला सीतेश्वर धाम या नावाने ओळखले जाते. पण सीता मातेच्या जाण्यानंतर श्रीरामांना खूप दुःख झाले आणि ते म्हणाले की हे पृथ्वी माता तू सीतेला परत पाठव, नाहीतर मी तुला नष्ट करून टाकेल. श्रीराम धनुष्यबाण उचलणार तिथे तेवढ्यात ब्रह्मदेव त्यांनी दर्शन दिले आणि म्हणाले की हे प्रभू, सीता माता पृथ्वीलोकाच्या रस्त्याने वैकुंठाला पोहोचत आहेत. तुम्ही तुमचा सुद्धा वेळ संपत आलेला आहे. आणि याच वेळी ऋषी वशिष्ठ आणि वाल्मिकींनी सुद्धा श्रीरामांना समजावले की ही वेळ दुःख आणि कृत्य करायची नाहीये, तर राज्यकारभार करण्याचे आहे. तेव्हा भगवान श्रीरामांनी लव कुशला जवळ घेतले आणि त्यांना राज्य चालवण्याचे शिक्षण देऊ लागले. लव कुश मोठे झाल्यानंतर श्रीरामाने कुशला अयोध्या आणि लवला लवपुरीचा राजा बनवले. भगवान श्रीराम राज्याच्या कारभारामध्ये व्यस्त होते तेव्हा एक ऋषी आले आणि म्हणाले की मला तुमच्या एकट्याबरोबर बोलायचे आहे. तेव्हा श्रीराम म्हणाले की ठीक आहे. जेव्हा बोलणं सुरू झालं तेव्हा ऋषींनी एक अट ठेवली की तुम्ही मला वचन द्या की आपलं बोलणं जर कोणी ऐकलं तर तुम्ही त्याला मृत्यूदंड देताल. आपलं बोलणं गुप्त राहिलं पाहिजे. बाहेर सुरक्षा इतकी मजबूत असली पाहिजे की कोणीही आत आलं नाही पाहिजे. तेव्हा भगवान श्रीरामाने लक्ष्मणाला बोलून सांगितलं की सुरक्षेची जबाबदारी तुझी आहे आणि जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत कुणीही महलाच्या आतमध्ये येता कामा नये. ही जबाबदारी तुझी. मोठ्या भावाच्या आदेशानुसार लक्ष्मण सुरक्षेसाठी स्वतः दारामध्ये उभे राहिले. त्यानंतर ऋषींनी महाकालाचे रूप धारण करून म्हटले की हे प्रभू, पृथ्वीवरील तुमची वेळ आता संपली आहे. तुम्ही वैकुंठ लोकामध्ये यावं हे सांगण्यासाठी मी आलो आहे. तेव्हा श्रीराम म्हणाले की ठीक आहे, मी विचार करतो आणि तुम्हाला माझा निर्णय सांगतो. त्याच दरम्यान दरवाजावर दुर्वासा ऋषी येतात. रागामध्ये आलेल्या दुर्वासा ऋषी म्हणाले की मला आत्ताच भगवान श्रीरामांना भेटायचे आहे. तेव्हा लक्ष्मण म्हणाला की श्रीराम कोणत्या तरी कामामध्ये व्यस्त आहेत. तुम्ही मला आदेश द्या, मी तुमची सेवा करण्यासाठी हजर आहे. पण दुर्वासा ऋषी त्यांच्या बोलण्यावर अडून बसले होते. शेवटी दुर्वासा ऋषींनी रागात येऊन लक्ष्मणाला म्हणाले की जर तू मला थांबवण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण अयोध्या नगरीचा सर्वनाश करेल आणि विनाश करेल. त्यावेळी लक्ष्मण काळजीमध्ये पडले आणि लक्ष्मणाने असा विचार केला की संपूर्ण अयोध्या नगरी वाचवण्यासाठी मला माझे प्राण द्यावे लागले तरीही चालेल, तर मला हे मान्य आहे. आणि लक्ष्मण लगेच त्या ठिकाणी गेले जिथे भगवान श्री राम आणि महाकाल बसले होते. पण लक्ष्मणाला
अचानक पाहिल्याबरोबर महाकाल अंतर्ज्ञान पावले आणि म्हणाले की हे श्रीराम, तुम्ही वचन दिलं होतं की जर कोणी आपल्या बोलण्यामध्ये आलं तर त्याला तुम्ही मृत्यूचा दंड द्याल, त्यामुळे तुमचं वचन पूर्ण करा. त्यामुळे भगवान श्रीरामाने दुसऱ्या दिवशी आपल्या प्राणापेक्षाही प्रिय लक्ष्मणाला मृत्यूदंड देण्याचा आदेश दिला. आता भगवान श्रीराम पूर्णपणे एकटे पडले. त्यांचं मन राज्यकारभारावरून सुद्धा उडालं होतं. तेव्हा त्यांनी एक दिवस विचार केला की आता आपल्या परमलोकी गेलं पाहिजे. मग त्यांनी याबाबत ऋषींबरोबर चर्चा केली आणि त्यानंतर शरीर नदीमध्ये प्रवेश करण्यासाठी ते निघाले. त्याचबरोबर अयोध्यामध्ये लाखो जनता होती, सगळेच होते असं म्हणत, हे प्रभू, तुमच्याशिवाय आम्ही काय करायचं, या राज्यामध्ये कसं राहायचं, तुम्ही आम्हाला सुद्धा बरोबर घेऊन चला. पण भगवान श्रीरामाने त्यांच्या परमभक्त हनुमानाला सुद्धा बरोबर घेतलं नाही, कारण हनुमानाला अमर होण्याचा आशीर्वाद मिळालेला होता. प्रभू श्रीराम यांनी त्यांचे शरीर नदीमध्ये त्यागले आणि त्यांनी विष्णू लोकामध्ये अवतार घेऊन ते वैकुंठामध्ये हजर झाले. असं म्हणतात की लक्ष्मण हे शेषनागाचा अवतार होते आणि माता सीता लक्ष्मीचा अवतार होती. त्यामुळे भगवान श्रीरामांच्या आधी लक्ष्मण आणि माता सीता वैकुंठामध्ये पोचले होते आणि त्यांचं मन राज्यकारभार उडालं होतं. भगवान श्रीरामांचा तर हा भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ तर सगळंच त्यांना माहीतच होता. पण तरी त्यांनी एका माणसाच्या रूपामध्ये आयुष्य जगण्याचा त्यांनी एक संदेश दिला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसाने असे कोणतेही काम करू नये जेणेकरून त्याला त्याच्या कामाची परतफेड करावी लागेल आणि त्याच्या समस्येचं उत्तर त्याला त्याच्याकडेच शोधावे लागेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, जय हनुमान, जय माता लक्ष्मी, श्री शिवाय नमस्तुभ्यम.